सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी ज्याने मागील 2 वर्षामध्ये आपल्या खेळामध्ये खूप सारी इम्प्रूव्हमेंट केली आहे असा इचलकरंजीचा सारखाच खेळाडू जावेद संधी एक काळ या नावाने या टेनिस क्रिकेट विश्वावरती दहशत माजवली होती. वाटलं होतं हे नाव अस्ताला जाईल, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा या खेळाडूने सिद्ध करून दाखवलं जावेद संधी हे नाव अस्ताला जाणार नाहीये आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. मागील या 2 वर्षामध्ये पुन्हा एकदा जावेद संधी हे नाव या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गुंजायला लागलंय असा हा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम इचलकरंजीचा हा खेळाडू जावेद संधी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या विरोधात कोण आहे? मॅन फ्रॉम नागठाणे संग्राम शिंदे, टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक उभरता असा एक सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा द्यायची होती परंतु याच चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि म्हणूनच पहिल्या सुरुवातीला इथे मात्र लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय. इरादा तर नक्कीच केला होता रिव्हर्सचा फटक्याचा, परंतु या फटक्यामध्ये टायमिंग हा प्रॉपर होणं देखील गरजेचं होतं, परंतु हा फटका खेळला गेला नाहीये आणि त्यानंतर इथे धावा ज्या आहेत त्या लेग बाईट स्वरूपामध्ये आलेत. सुरुवात इथे मात्र दोन्ही बाजूनी चांगली झाली. पहिला चेंडू जबरदस्त टाकला गेलाय. ओहो, बोटांची जादू पुन्हा एकदा जावेद संधीची पाहायला मिळाली आणि याच दुसऱ्या चेंडूवरती झालाय घात. फलंदाज झालाय बाद. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. जावं लागेल इथे मात्र सागरला. एक चांगले खेळाडू आहेत, वटारचेच खेळाडू आहेत आणि याच खेळाडूला इथे मात्र माघारी परतवलं गेलंय. सागर पाटील बॅक टू द पेव्हलियन. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण मोटकट्टी, ज्याने ईश्वरपूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून जी स्पर्धा खेळवली गेली होती त्या स्पर्धेमध्ये मालिका वीराचा किताब ज्या खेळाडूने आपल्या नावावरती केला होता, एक लेफ्ट आर्म घातक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख ही सांगली जिल्ह्यामध्ये आहे असा एक उभरता टॅलेंटेड खेळाडू करण मोटकट्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक युवा खेळाडू आहेत आणि या युवा खेळाडूने या मागील काही वर्षामध्ये चांगला खेळ दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये माळवाडीचा हा खेळाडू आहे, जबरदस्त खेळाडू आहे आणि या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, परंतु दुसऱ्या बाजूने देखील ती क्षमता आहे जावेद संधीकडे. नक्कीच फुलटॉस होता, फुलटॉसला फुल्ली लॉस करायचं होतं, परंतु सुरुवातीला आले पायांची मुवमेंट नाहीये तेवढं इथे जे शरीर आहे त्या शरीरामध्ये तेवढी ताकद इथे मात्र अजून देखील आली नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत, ज्या प्रकारची उंची आहे त्या प्रकारच्या उंचीवरूनच चेंडूला रिलीज केलं जात आहे. रिलीज पॉइंट इथे मात्र खूप चांगल्या प्रकारे आहे या खेळाडूचा. ओ, बोटांची जादू आणि त्या जादूला इथे मात्र पाठवलाय सर सीमा रेषा पार षटकार. बॅटने केला हा वार, जाईल सीमा रेषा पार षटकार. शर्पित बदल चेंडू होता आणि याच चेंडूला योग्य ती नसीहत दिली. हा चेंडू राहणारच नाहीये आणि या चेंडूचं सातत्याने वेट करत असतात. 6 धावेसाठी फटका केला आणि त्यानंतर उत्तर द्यायचं होतं. ओहो, आणि ते उत्तर दिलंय. चांगला चेंडू पेश केलाय, परंतु इथे मात्र यष्टीरक्षक देखील बीट झाले, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र झालंय आणि म्हणूनच या चेंडूवरती जवळजवळ 3 धावा या रोखल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आणि या चांगल्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाचा क्षेत्ररक्षणाची साथ इथे मात्र लाभताना पाहायला मिळते. नक्कीच क्षेत्ररक्षक म्हणजेच पाठीचा कणा आणि तो कणा इथे मात्र मजबूत पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. सुरुवातीच्या काळामध्ये धावा रोखल्या जातात आणि धावा रोखण्यासाठी इथे मात्र गोलंदाज देखील प्रयत्न करतात आणि क्षेत्ररक्षक देखील प्रयत्न करतात. चांगल्या प्रकारे इथे मात्र द्वंद्व हे आपल्याला पाहायला मिळते. ओहो, बेगीर करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बोटांची जादू आणि याच बरोबरीने इथे मात्र चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू म्हणजेच एका किनाऱ्यातून दुसऱ्या किनाऱ्यावरती सुखरूप पोहोचणं.
एक किनारा हा गोलंदाजाचा होता आणि दुसरा किनारा हा यष्टी रक्षकाचा आणि यष्टी रक्षकाने या चेंडूला चांगल्या प्रकारे कलेक्ट केलंय. इथे कौशल्य दोघांचा इथे मात्र पाहायला मिळते. एका बाजूला आपण जावेद संदीपचं कौशल्य पाहिलं गोलंदाजीमध्ये, तर दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षकाची भूमिका जे संदीप मकवाना करतायत. यष्टीरक्षक जबरदस्त आहेत. एवढ्या क्लोज राहून यष्टीरक्षण करणं सोपं नाही आहे, परंतु ती लिहिलेल्या सातत्याने साकारली जाते. चांगली इथे मात्र यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडल्यानंतर एक सर्वोत्तम चेंडू इथे मात्र संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धावफलकामध्ये. एक षटकार जरूर आला, परंतु तरी देखील इथे मात्र धावसंख्या आतापर्यंत आटोक्यात आहे. गोलंदाजी मार्क वरती ज्या खेळाडूची आपण चर्चा इस मॅच चालू होण्याच्या आधी करत होतो, सांगली जिल्ह्यातील एक सर्वोत्तम असा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूची पावलं पडलेत, सुशील बुर्ले. पहिला चेंडू फुलटॉस आहे, लॉस होईल का? फुलटॉस लॉस झालाय. नक्कीच दोन क्षेत्ररक्षकांची भिंत भेदत चेंडूने इथे मात्र सीमारेषा पार झालाय, चौकार आलाय. 4 धावेसाठी हा फटका केला गेलाय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला योग्य ती दिशा दिली गेली. फक्त टायमिंग पाहायला मिळालं आणि बेस्ट वर्सेस बेस्ट लढत पाहायला भेटते. एका बाजूला नागठाणेचा सुपरस्टार संग्राम शिंदे, तर दुसऱ्या बाजूला सांगलीचा स्टार. हो नक्कीच बिगिट करण्याचा प्रयत्न केला, बॅकवर्ड स्केलेक रिजनला फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे. अमोल शिरट्टी नावाचं एक जबरदस्त असं क्षेत्ररक्षणाची भिंत इथे मात्र ही बेलायची होती या चेंडूला, परंतु बेदता आली नाहीये. एक चांगले खेळाडू आहेत अमोल शिरट्टी, मॅन फ्रॉम सैनिक टाकळी या गावाला या बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. सैनिक टाकळी म्हटलं तर या नावातच खूप काही आहे. या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एक ना एक देश सेवा करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच हे नाव सैनिक टाकळी म्हणून हे नाव जे आहे ते प्रचलित झाले. आणि त्याच गावातून एक लढवई आला, तो म्हणजेच अमोल शिरट्टी. वेगाने स्वार होणारी गोलंदाजी कशी असते आज दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सांगलीचा सुपरस्टार आला आणि सांगलीच्याच खेळाडूला इथे मात्र माघारी परतवलं गेलंय. करण मोटगट्टी इथे मात्र बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कोण येत आहे हा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याचं उत्तर एमजे स्पोर्ट्स संघाने दिलंय. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, करण बाद झाले आणि त्यांची जागा घेतले एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिली. श्रवण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. एक जबरदस्त खेळाडू, एक दर्जेदार बॅटर म्हणून या खेळाडूला देखील ओळखलं जातं. ज्याप्रमाणे भिवंडीचा जेपी म्हणजे जयेश पाटील, त्याचप्रमाणे मी या खेळाडूला देखील पाहतो, कारण की या खेळाडूमध्ये तेवढी पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. नक्कीच एक काळ या खेळाडूने गाजवला. एक काळ असा होता की श्रवण पवार हे नाव ऐकल्यानंतर गोलंदाज अक्षरशः घाबरून जायचे, असे व्यक्तिमत्व आणि त्याच नावाला इथे मात्र जपावं लागेल पुन्हा एकदा या एमजे स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नक्कीच एक संधी मिळाल्या आणि त्या संधीचं सोनं पुन्हा एकदा करावं लागेल. जो श्रवण पवार या आधी आपण पाहिलाय तो श्रवण पवार कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवावं लागेल. हो बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला, परंतु या चेंडूवरती सुशील बुर्लेची देखील ताकद काय असते ती इथे मात्र दाखवली जाते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि जी आपण सातत्याने चर्चा करत होतो ते क्षेत्ररक्षण इथे मात्र जबरदस्त. सांगतात आले आणि 2 षटकामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात धावा 21 धावा.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जावेद संदीपवरती विश्वास दाखवला जातोय. प्रमुख गोलंदाज आहेत आणि म्हणूनच संदीप मकवाना पुन्हा एकदा प्रमुख गोलंदाजाकडे वळलेत. नक्कीच बोटांची जादू इथे मात्र पेश केली आहे. बोट इथे मात्र रोल केली चेंडूवरती आणि त्यानंतर एक सर्वोत्तम चेंडू इथे मात्र पेश केला जातोय. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने धाव संख्येला पुन्हा एकदा ब्रेक लगावलाय. तो ब्रेक इथे मात्र थोडासा जो आहे तो लगावल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज. या चेंडूवरती क्लासिकल फटका आणि या फटक्यामध्ये थोडीशी जर पाहायला गेलं तर खतऱ्याची घंटी वाजली आहे, परंतु कुठेतरी चूक झाली आहे. या चेंडूवरती इथे चूक केले क्षेत्ररक्षकाने, जजमेंट चुकलं आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषा पार आलाय, चौकार आलाय. मात्र पाहायला भेटला. चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु फटका आज जबरदस्त पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बोटांची जादू इथे मात्र पाहायला मिळाली. फटका खेळायचा होता एकीकडे, परंतु खेळला गेला एकीकडे. नक्कीच या फटक्याला इथे मात्र हुक शॉट मध्ये तब्दीली करायचं होतं, परंतु तो फटका खेळता आला नाहीये. बॅट आधी फिरली. थोडस जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती उशिराने फटका खेळणं गरजेचं होतं. कुठेतरी लेट फटका खेळणं गरजेचं होतं, परंतु बॅट्समॅन खूप लवकर पाहायला मिळाली आणि म्हणूनच ज्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता त्या क्षेत्रामध्ये खेळता आला नाहीये. अँड वॉटचा फटका जबरदस्त. आज मात्र संग्राम शिंदे आज आलेत मोठ्या इराद्यानिशी आणि ते इरादे दाखवले जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र प्रहार करतायत. जबरदस्त बॅटिंग. या आधी सुशील बुर्लेच्या चांगल्या चेंडूवरती देखील त्यांनी एक जबरदस्त फटका केला आणि या चेंडूला इथे मात्र शेवटपर्यंत बॅट वरती येऊ दिलं आणि एक चांगला सर्वोत्तम फटका हा त्याच्या माध्यमातून सजवला गेला. षटकाराचं उत्तर कसं द्यायचं हे जावेद संदीप यांना देखील माहिती आहे आणि ते उत्तर दिलंय. षटकार खेचला आणि त्यानंतर दांडी गेले कुल सक्सेसफुल. इथे मात्र जावेद संदीप आपल्या संघासाठी महत्वाची विकेट मिळवून देत आहेत. फटकेला लपेटायचं होतं, परंतु हा फटका खेळता आला नाहीये. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 32 धावा आफ्रिकामध्ये लागले जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली होती सुरुवातीला संग्राम शिंदेच्या माध्यमातून, परंतु ते बाद झाले आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच अनिल पाटील हे देखील एक चांगले बॅटर आहेत आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती साहिल मोहम्मद मॅन फ्रॉम कुरुंदवाड अजून एक दर्जेदार खेळाडू पेशाने जर पाहायला गेलं तर शिक्षक देखील आहेत, स्पोर्ट टीचर आहेत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाने देखील या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अखंड जर पाहायला गेलं तर आपली जी दहशत आहे ती सातत्याने केली.
एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याचबरोबर एक आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तोच खेळ आता याच शिवते चषकामध्ये देखील पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. या संघाकडे जर पाहायला गेलं तर देवा देखील एक युवा खेळाडू आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे आणि ते देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एक वेगाचा एक युवा सितारा म्हणून या खेळाडूला देखील पाहिलं जात आहे. नक्की चांगला चेंडू आहे, खोदून काढलाय, जबरदस्त फटका केला आणि त्यानंतर इथे धावा कंप्लीट केल्या जातील. फक्त आणि फक्त एक धाव. या एकेरी धावने संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. थोडस जर पाहायला गेलं तर धावसंख्येला पुश केल्या, धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 33 धावा या फलकावरती लागलेत. हो, बोटांची ताकद, परंतु या ताकदीला देखील इथे मात्र विरकावून दिलाय. 6 धावेसाठी फटका केलाय, जबरदस्त फटका. अनिल पाटील यांच्या बॅट मधला शानदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. अनिल पाटील आले मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. साहिल मोमीनच्या विरोधात हा फटका, 6 धावींसाठी हा फटका पाहायला मिळाला. हो, नक्कीच इथे साहिल मोमीने देखील कमबॅक केला. कौतुक करावं लागेल इथे मात्र फलंदाजाचं देखील कौतुक, हे दुसऱ्या बाजूने गोलंदाजाचं देखील करावं लागेल. षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक हा देखील केला. एक जबरदस्त गोलंदाज टॅलेंटेड आहेत आणि ते टॅलेंट दाखवलं जातं. इथे मात्र चांगला चेंडू आहे, फटका तर चांगला केला गेला. कव्हरच्या दिशेने फटका केला, डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं आणि म्हणूनच या चेंडूवरती इथे फक्त एकच धाव असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता अनिल यांचा, परंतु श्रवणने थांबवलंय. श्रवण सांगतात अति घाई करून चालणार नाहीये, धावा येतील आपल्या बॅटमधून, परंतु इथे एक चूक आपल्याला निश्चितच महागडी ठरू शकते. हो, जबरदस्त फटका, हुक शॉट इथे मात्र पाहायला मिळालाय. चेंडू जाईल का सीमारेषा बार? उत्तर आलंय हो, चेंडू गेलाय सरळ सीमार रेषा बार, चौकार. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. या चेंडूवरती पंचांचे इशारे पहा काय आलेत. व्हाईट प्लस इथे मात्र 4, एकूण 5 धावा गिफ्टच्या या 5 धावा बहाल केल्या गेल्यात. साहिल मोमीने थोडस खराब चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि या चेंडूवरती इथे धावा इथे मात्र गिफ्टेड दिल्यात 5 धावा. परंतु या 5 धावांची जी भरपाई आहे ती करावी लागेल गोलंदाजाला देखील, कारण का या 5 धावा या नक्कीच अपोजिट संघासाठी या निश्चितच एक वरदान ठरणार आहेत, एक अमृत ठरणार आहेत. या 5 धावा त्यांचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खूप मोलाचे योगदान देणार आहेत. हो, आता मात्र जितकी उंची या चेंडूला पाहिजे होती तितकी उंची या चेंडूला पाहायला मिळाली नाही आणि म्हणूनच बीट झालेत आणि धावसंख्या रोखली गेली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 50 धावा या फलकावरती लागल्या जातात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता एमजे स्पोर्ट्स संघाने 50 धावांचा पल्ला पार केला. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. श्रवणने आता मात्र जबाबदारी स्वीकारली. याआधी सुरुवातीला संग्राम शिंदेने जबाबदारी स्वीकारली होती. तिच्या बॅटमधून 3 षटकार, 1 चौकार पाहायला मिळाला. चांगला स्टार्ट दिला त्यांना. इथे 7 लावणं गरजेचं होतं, परंतु ती साथ देण्यासाठी श्रवण आले. त्याच वेळेला संग्राम शिंदेची विकेट आली. जर या 2 खेळाडूंनी जम दाखवलं असतं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. गोलंदाजी मार्गावरती वैभव पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम जयसिंगपूरचा हा खेळाडू आहे. पाहायचं कशा प्रकारे इथे मात्र त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. वैभव गोलंदाजीसाठी आलेत. नावाप्रमाणे ते वैभव वाढवावं लागेल, कारण का आतापर्यंत 4 षटक संपुष्टात आले. 4 षटकामध्ये 50 बनवलं. वा, जबरदस्त फटका. ही ताकद आहे या खेळाडूची. नक्कीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. श्रवणच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार झालंय. मयूरच्या माध्यमातून युवा खेळाडू आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत.
कव्हरच्या दिशेने इथे मात्र फटका केला गेला आणि त्यानंतर डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं. मयूर नावाचं क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे फेकी देखील पाहायला मिळाली आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव असेल. अनिल स्ट्राईक वरती आपण त्यांना देखील पाहतो. ओ या चेंडूवरती जबरदस्त स्लॉट मध्ये आलाय, प्लॉट मध्ये तब्दीली केलाय. 6 धावेंसाठी अनिलच्या बॅट मधून एक शानदार स्ट्रोक. सागर पाटील हे वटारचे 2 हुकमेके आहेत. या खेळाडूंनी याआधी देखील मी पाहिलंय, जबरदस्त खेळाडू आहेत आणि या खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, दाखवली जाते क्षमता. नक्कीच या चेंडूवरती हुकशॉट करण्याचा प्रयत्न आणि फटका तर चांगल्या प्रकारे खेळला गेला. स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये फटका केला. स्क्वेअर फाईन लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षक येतात अमोल शिरट्टी आणि त्याच्या माध्यमातून फेकी होईल तोपर्यंत 2 धावांची लिले ही साकारली जाते. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 59 या घरामध्ये विराजमान झालंय. हे धावसंख्या 59 धावा धावसंख्येवरती कुठेतरी लक्ष ठेवावं लागेल, कारण का ही धावसंख्या कुठेतरी सातत्याने वाढत चालली आहे. हा चेंडू खराब आहे, अनियंत्रित मारा आणि याच अनियंत्रित माऱ्यामध्ये पंचांचा इशारा देखील आला. नो चेंडूचा नो प्लस वन एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 61 धावा. आता मात्र फ्रेट असेल, आता मात्र फलंदाजीसाठी एक मेजबानी असेल आणि त्या मेजबानीचा कशा प्रकारे फायदा उठवला जाईल पाहायचं आहे. चांगल्या प्रकारे टाकलाय का, नाही चांगल्या प्रकारे टाकलाय, सफल झाले आणि त्यानंतर लेग स्टिक वरून चेंडू जो आहे तो ट्रॅव्हल झाला आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची मोहर लागली आहे आणि एक चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. चांगल्या प्रकारे चेंडूला डिलिव्हर केलं जात आहे आणि धावसंख्येला रोखलं जात आहे. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 61 धावा या फलकावरती. ओव्हर बीट करण्याचा प्रयत्न फटका तर केला आहे कार्पेटच्या साहाय्याने. इथे वैभव इथे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. फॉरवर्ड डीप फॉरवर्ड मिड विकेटला हा फटका खेळला आणि 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडले गेलेत. या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 63 धावा या फलकावरती लागलेत. हे 5वं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. वैभवच्या माध्यमातून हे षटक जे आहे ते पूर्ण केले जाते. मॅन फ्रॉम जयसिंगपूरचे आहेत. या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवलाय आणि त्यानंतर दिल मांगे मोर आलाय 4 धावा. जबरदस्त फटका. त्यांच्या मालकीचा हा संघ आणि हे व्यक्तिमत्व जर पाहायला गेलं तर एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्रवीणजी मिटारी सर यांचा संघ, ज्या संघाने एमजी ट्रॉफी मध्ये देखील चांगला खेळ केला होता आणि युवा खेळाडूंना घेऊन त्यांनी एमजी ट्रॉफी मध्ये एक दर्जेदार खेळ केला होता. या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे संघ बांधणी केली हे देखील पाहावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला एक जबरदस्त संघ बांधणी ही परमानंट ट्रेडर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ संपुष्ट झाला आणि या 5 षटकामध्ये बनवले गेलेत 67 धावा. शेवटच्या षटक सुशील बोडलेच्या हातामध्ये चेंडू.
पहिला चेंडू इथे मात्र अनियंत्रित मारा. हा चेंडूचा जर विचार केला तर एक्स्ट्रा धाव्यांसाठी गणला गेला आणि हा चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर ही नाव जी आहे ती कुठेतरी वाऱ्याबरोबर भरकटताना पाहायला मिळाली. ही नाव कुठेतरी योग्य दिशेने किनाऱ्यावरती पोहोचवावी लागेल. नक्कीच या चेंडूवरती जो किनारा आपल्याला गाठायचा आहे तो गाठण्यासाठी सरळ मार्गाने वापर केला आणि त्या सरळ मार्गावरती काय झालंय, दांड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. चेंडू इथे मात्र घात करून गेला, फलंदाजाला बाद करून गेला. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. प्रयत्न विनोद शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इथे मोठा फटका खेळायचा होता आणि त्यानंतर इथे चांगला चेंडू पेश केला जातो. बॅट कट नाहीये आणि म्हणूनच पंचांचा इशारा इथे मात्र आलाय, तो म्हणजेच लेग बाईचा इशारा. धावसंख्येमध्ये एका धावेची वाढ झाली. हो खोलून काढलाय, जबरदस्त फटका खेळला गेला. चेंडूची ताकद होती त्या ताकदीला इथे मात्र भेटला गेलाय. वा इथे मात्र चूक झाली आहे. ही चूक कोणाकडून झाली, एका युवा टॅलेंटेड खेळाडूकडून, देवाकडून झाली ही चूक आणि त्यानंतर 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाल्यात. जबरदस्त फटका खेळला गेला. पुन्हा एकदा एक हुक शॉट आणि याच शॉट वरती इथे मात्र 4 धावा आल्या आहेत. का फटकेबाजी पाहायला मिळते. श्रवण पवार यासाठी ओळखले जातात. या खेळाडूला मी जवळजवळ एक 4 ते 5 वर्षापूर्वी पाहिलं होतं. कोकणामध्ये सातत्याने हे नाव हे गुंजताना पाहिलं होतं. एक कमी उंचीचा खेळाडू हा टेनिस क्रिकेट पटलावरती यायचा, धावा करायचा, प्रेक्षकांची मनं जिंकायचा आणि नंतर पुढच्या स्पर्धांसाठी पुन्हा एकदा तयार व्हायचा, असा हा खेळाडू आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि तो खेळ पुन्हा एकदा दाखवला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. फुलटॉस आहे, लॉस होईल का हे देखील पाहावं लागेल, परंतु अमोल शिरट्टी नावाची भिंत इथे मात्र भेदावी लागेल. भेदण्याचा प्रयत्न करतायत परंतु इथे रनआउटची संधी आणि त्यानंतर विकेट देखील आल्या. विकेट सॅक्रिफाईस केले आणि विकेट सॅक्रिफाईस यासाठी केले कारण का श्रवण पवार हे स्ट्राईक घेण्यासाठी सातत्याने धडपडत आहेत. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न का केलाय तर शेवटचे काही चेंडू आहेत आणि या शेवटच्या काही चेंडूंवरती आपल्याला प्लस कामगिरी करायची आहे, तर त्यासाठी स्ट्राईक वरती येणं देखील गरजेचं आहे. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 77 धावा आजच्या 78 धावा या फलकावरती लागलेत. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र संदीप मकवानाने चूक केली आणि त्यानंतर चेंडू ज्या दिशेने जायचा होता, ज्या मुक्कामी पोहोचायचा होता तेथे जरूर पोहोचला गेलाय. 4 धावेसाठी सीमा उल्लंघन झालं आणि 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाल्या. या 4 धावांनी धावसंख्येचं टोटल 82च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 83 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग करायचा आहे. कालच्या दिवसापर्यंत जर पाहायला गेलं तर आपल्याला 60 धावा ह्या ओव्हरलोड झाल्या होत्या, परंतु आजच्या दिवसामध्ये 82 धावा होत आहेत. म्हणजे आजच्या दिवसामध्ये फलंदाज हा खूप सारा अभ्यास करून आले पाहिजे. या 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. या 82 धावा जरी पाहायला गेल्या तरी देखील या कमी असतील कारण का अपोजिट संघाकडे कोण आहेत. अपोजिट संघाकडे संदीप मकवाना सारखा एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला या धावा देखील कमी आहेत. या संघाकडे जर पाहायला गेलं तर अनिकेत माने आहेत, या संघाकडे साहिल मोमीन आहेत, वैभव आहेत, जावेद संधी आहेत, खूप मोठी नावं आहेत आणि महेंद्र शिवशरण या खेळाडूने देखील या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती दहशत केली आहे असा खेळाडू.
वरती केल्या. ती स्पर्धा मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून भरवली गेली होती आणि हेच ते मैदान होतं आणि नाईटची टुर्नामेंट होती, आयकॉन टुर्नामेंट होती आणि त्या स्पर्धेमध्ये एक चांगल्या प्रकारे खेळ या खेळाडूने केला होता. एक लकी ग्राउंड आहे, पाहिजे या लकी ग्राउंड वरती कशा प्रकारे खेळ करतील इथे मात्र तानाजी. परमाळे ट्रेडर्स या संघाला एका तकड्या संघाला इथे मात्र जिंकण्यासाठी 83 धावांची गरज आहे. पाहिजे या 83 धावांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल याच दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर एक जबरदस्त संघ एमजे स्पोर्ट्स संघ या संघामध्ये सौरभ बनसोडे हे देखील खेळताना पाहायला मिळतात. एक युवा स्टार खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहे, कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करतील येणाऱ्या काही काळामध्ये हे देखील खेळताना पाहायला मिळतील. परंतु इथे मात्र गोलंदाजीसाठी इथे जगताप सर गोलंदाजीसाठी आलेत. अजित जगताप एक चांगले खेळाडू आहेत, मॅन फ्रॉम नागठाणेचे जे खेळाडू आहेत, एक कसलेला गोलंदाज आहे आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र संदीप मकवाना आणि त्याचबरोबर नंदुमाळी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सबका वाली नंदुमाळी 2 वर्ष या खेळाडूची दहशत सातत्याने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाली होती. मॅन फ्रॉम इचलकरंजीचा खेळाडू आहे, छोटा पॅकेट आहे परंतु धमा बॅटिंग करण्याची एक वेगळी शैली या खेळाडूकडे आहे आणि बॅटिंग करण्याची एक वेगळी शैली या खेळाडूकडे आहे आणि म्हणूनच एक छोटा रोबोट म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. ओहो, थोडासा दूर वरून फटका, परंतु या फटक्यामध्ये ताकद इतकी आहे की चेंडू सरळ सीमा रेषा पार गेलाय, षटकार आलाय. ही आहे याच खेळाडूची ताकद, नाव आहे संदीप मकवाना, प्राऊड ऑफ जयसिंगपूर. का म्हणतात या खेळाडूला याच इथे मात्र एक छोटस उदाहरण या खेळाडूने दिलंय. पहा, दूरवरून फटका सजवलाय, अवे फ्रॉम द बॉडी फटका केलाय, परंतु ताकद इतकी होती की चेंडूला सीमा पार जावत लागले. काय बॅटिंग करतायत, ही ओळख आहे या खेळाडूची. कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट पटलावरती सातत्याने अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आहे. जयसिंगपूर म्हटलं की संदीप मकवाना हे नाव हे आपल्या डोळ्यासमोर येतच आणि तेच नाव सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती. हो, आता मात्र बोटांची जादू फिरवली आहे, जबरदस्त चेंडू टाकलाय. इथे मात्र अजित जगताप देखील सांगतायत संदीप मकवाना तू देखील मोठं क्रिकेट खेळलायस आणि मी देखील माझ्या काळामध्ये एक मोठं क्रिकेट खेळलंय. नक्कीच जास्त वय झालंय खरं, परंतु अजून देखील ती क्षमता, ती जास्तीची क्षमता अजून देखील अजित जगताप यांच्याकडून पाहायला मिळते. हो, फटका तर जबरदस्त केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. फटका फसलाय का? हो, फटका फसला आणि त्यानंतर एक जबरदस्त झेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल हा अनिल पाटील यांच्या माध्यमातून टिपला गेलाय. काय झेल टिपला, अप्रतिम. आणि कॅमेरा वर्किंग पहा, अप्रतिम कॅमेरा वर्किंग पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच tenniscricket.in हे चॅनल जे आहे ते जगभरात मध्ये प्रसिद्ध देखील आहे. याच टेनिस क्रिकेट विश्वाला ग्लॅमर देणारे हे चॅनल आणि त्याच चॅनलचे एक सर्वोत्तम कॅमेरामन ओमकार सावंत हे देखील चांगल्या प्रकारे इथे मात्र कॅमेरा वर्किंग करतायत. हा जेल टिपला गेला आणि हा जेल कॅमेरामध्ये देखील कैद झालाय. त्यासाठी ओमकार सावंत यांचं देखील कौतुक करावं लागेल. मुंबईचे हे कॅमेरामन आहेत आणि त्यांच्या बरोबर ऑपरेटर प्रशांतजी पवार सर चांगल्या प्रकारे ते देखील ऑपरेटिंग करतायत. tenniscricket.in ची एक चांगली टीम आपल्या साथीला जोडली गेल्या. चला, पीएम स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर संयुक्त राधानगरी
पीएम स्पोर्ट्स आणि संयुक्त राधानगरी दोन्ही संघाचे करण्यात आले. पीएम स्पोर्ट्स संघाचा करण्यात आलाय संयुक्त राधानगरीचा. ओके सॉरी माफ करा, संयुक्त राधानगरी संघाचा करण्यात आलाय. पीएम स्पोर्ट्स संघाचा करण्यात आलाय. उद्या पीएम स्पोर्ट्स प्रवीणजी मिटारे सर यायचं प्लीज. मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू ज्या खेळाडूला कोल्हापूरचा बाहुबली म्हटलं जातं, महेंद्र शिवशरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिव आलाय तांडव करण्यासाठी. पाहायचं कशा प्रकारे इथे मात्र तांडव केलं जाईल. तांडव करण्यासाठी ओळखले जातात कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूने ती दहशत दाखवली. ओहो बिगिट 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 आणि त्यानंतर 6 धाव्यांची इथे मात्र लागले मोहर. दिल मांगे मोहर. महेंद्र शिवशरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि पहिला चेंडूवरती त्यांनी वार केलाय. चेंडूला सीमा रेषा पार केलाय. षटकार आलाय. या फटक्याची खूबसूरता पहा. ज्या प्रकारचे चेंडू होता त्या प्रकारचा इथे मात्र फटका जो आहे तो केला गेलाय. महेंद्र शिवशरण यांच्या माध्यमातून ही ओळख आहे या खेळाडूची. क्लासिकल फटक्यांसाठी ओळखले जातात. कोणतेही आपल्याला आडवे तिडवे फटके खेळताना हे दिसणार नाहीयेत. क्लासिकल फटके काय असतात ते युवा खेळाडूंना या खेळाडूच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळेल. जे युवा खेळाडू आज आलेत इथे त्यांना या खेळाडूचं एक उत्तम उदाहरण, कारण का क्लास आहे या खेळाडूकडे आणि तो क्लास सातत्याने या खेळाडूने दाखवला. कोल्हापूरचा एक बाहुबली म्हणून या खेळाडूला देखील ओळखलं जातं. खूप मोठी रेंज आहे या फटक्यांची या खेळाडूकडे आणि ती रेंज आता मात्र ती थोडीशी रेंज दाखवली आहे, परंतु यापेक्षा देखील लांबवरचे फटके त्यांच्या माध्यमातून केले जातील. परंतु इथे मात्र रोखण्यासाठी कोण आलाय तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू, ज्या खेळाडूकडे नजरा आहेत तोच इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूने या एमजे ट्रॉफी मध्ये देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. शिवराज जगताप एक युवा खेळाडू आहेत आणि पाहायचं कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. शिवराज आलेत. एक लेदर बॉल क्रिकेटचे देखील धडे एक घेत आहेत. शिवराज आलेत आणि राज करण्यासाठी ते सज्ज झालेत, परंतु त्यांच्यावरती देखील राज करण्यासाठी मॅन फ्रॉम इचलकरंजीचा रोबोट म्हणून ज्याला ओळखलं जातं नंदुमाळी, सबका वाली नंदुमाळी हे देखील पाहायला मिळतात स्क्रीनवरती. स्ट्राईक वरती ते आहेत. नॉन स्ट्राईक वरती महेंद्र शिवशरण हे देखील पाहायला मिळतात. विकेट करण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेला तर मिड विकेटला फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे आणि अजित जगताप यांच्या माध्यमातून कलेक्ट केला जाईल या चेंडूला. तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. 2 धावा आलेत आणि धाव संख्येचं टोटल आतापर्यंत पाहायला मिळते 16च्या घरामध्ये 16 धावा दाखवते. अजून देखील जिंकण्यासाठी किती चेंडूमध्ये किती पाहिजेत हे आम्हाला स्कोररच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जातं. ही मेजवानी दिली आपण थोडीशी आणि त्यानंतर अजून एक फटका जबरदस्त इथे मात्र खेळला गेलाय. शॉर्ट ऑन पुलला केला सक्सेसफुल, पॉवरफुल, कणकणी दणदणी षटकार. 6 धावा. रोबोट आलेत. एक कमी उंचीचा खेळाडू रोबोट या नावाने देखील ओळखले जातात नंदुमाळी, कारण का 2 स्टेप आणि त्या 2 स्टेप वरती अख्खा गोलंदाज आगार केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटर आहेत आणि नंदुमाळीची ती ओळख पाहायला मिळाली आणि या मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूचं नाव पुन्हा एकदा कुठेतरी लुप्त होत चाललं होतं, परंतु आज ती दहशत, ती नंदुमाळीची ओळख पुन्हा एकदा पाहायला मिळते. फटक्याला लपेटायचं होतं, परंतु इथे एक्स्ट्रा धावा खर्चिल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा रोखावे लागतील शिवराज जगतापला. युवा खेळाडू आहेत, पेस वरती जास्त लक्ष देतात, परंतु टप्पा महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये आपल्याकडे पेस नसला तरी चालेल, परंतु ती अचूकता ही महत्वाची आहे आणि ती अचूकता दाखवावी लागेल या गोलंदाजाला. हो नक्कीच. आता मात्र चांगल्या प्रकारे टप्पा राखलाय आणि त्याच टप्प्यावरती या चेंडूला जे आहे ते निर्धाव चेंडू मध्ये गणला देखील गेल्या.
एक चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूने इथे मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या सुरुवातीला आपण संग्राम शिंदे असतील, श्रवण पवार असतील यांची बॅटिंग पाहिली आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये देखील चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहतोय आपण. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण चढवलं आहे. तिथे मात्र सागर पाटील असतील फेकी करतील तोपर्यंत एकेरीच धाव असेल. एकेरी धाव आले. धाव संख्येचं टोटल आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 30 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. अजून देखील संग्राम शिंदेची 30 षटकं ही देखील महत्वाची असेल. त्या षटकांमध्ये ज्या धावा रोखल्या जातील त्या धावा कुठेतरी विजयाचं वर्चस्व राखणाऱ्या धावा असतील. हे देखील नक्कीच निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूने देखील परमानेंट ट्रेडर्स हा संघ जो आहे तो देखील दर्जेचा संघ आहे. सचिनजी परमाने सर यांचा हा संघ हो इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे लिव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. कारण का या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर डाव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू होता आणि या चेंडूला सोडून दिला. सलग 3 षटकारांसाठी सचिनजी परमाने सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजासाठी. आणि हे परमानेंट ट्रेडर्स या संघाच्या फलंदाजासाठी असेल हे बक्षीस. हो नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि त्या चेंडूवरती धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच लेगबाईच्या स्वरूपामध्ये या धावा आलेत. एकेरी धाव या संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्येचे टोटल आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा फलकावरती. सुरुवात चांगली झाली आहे. 16च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या आहेत. आता एक मेसेज घेऊन जावेद सध्या आले पाहायचं पुढची रणनीती येणाऱ्या 24 चेंडू मध्ये रणनीती कशा प्रकारे असेल. या 24 चेंडू मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी गरज आहे 51 धावांची. 24 चेंडू 51 धावा या अजून देखील बनवायचे. 24 चेंडू मध्ये 51 धावा पाहायचं. या 24 चेंडू मध्ये 51 धावा बनवल्या जातील का. नक्की चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. अजित जगताप पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. अजित जगताप गोलंदाजीसाठी आलेत आणि त्यांच्या पद्धतीतून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे टाकला गेला. हो बिगिट करण्याचा प्रयत्न स्पेलिक रिझन मध्ये फटका केला आणि डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळली आणि त्यानंतर श्रवणच्या माध्यमातून इथे चेंडूला कलेक्ट केलं गेलं. बॅकअप साठी श्रवण आले आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. पीएम स्पोर्ट्स संघ वारंवार सूचना दिल्या जातात. पीएम स्पोर्ट्स कर्णधार याचा पीएम स्पोर्ट्स क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला जातो. क्षेत्ररक्षणामध्ये हो बिगिट केला. वा इथे मात्र नंदू माळी ऍक्शन मध्ये आले आणि इथे मात्र गोलंदाजाची रिॲक्शन बिघडवली गेली. जबरदस्त फटका केला.
चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि या चेंडूवरती पंचांकडे अपील देखील केली जाते. अपील फेटाळली. या अपील वरती कॉन्फिडन्स दाखवला जातोय संग्राम यांच्या माध्यमातून, परंतु पंच शुअर नाही आहेत आणि म्हणूनच या चेंडूवरती पंचांची इथे मात्र कोणती रिॲक्शन नाहीये. म्हणजे हा चेंडू जो आहे तो डॉट आलाय, डॉट चेंडू आलाय. पाहिजे पंच थोडस सल्लामसलत करताना पाहायला मिळतील. काय असेल या चेंडूवरती रिझल्ट हे देखील पाहावं लागेल आपल्याला. डिलिव्हर केला जातोय अजित जगताप यांच्या माध्यमातून. षटकाराचं उत्तर लगेच दिलं येते या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. एक एक संमिश्र खेळ पाहायला मिळतो. दोन्ही बाजूंनी हा खेळ जो आहे तो खेळला जातोय. या क्रिकेटच्या पटलावरती कुठेतरी आपल्याला बुद्धिबळाचा खेळ जो आहे तो पाहायला मिळतो. चाली दोन्ही बाजूंनी रचल्या जात आहेत आणि त्या चालींवरती प्रतिसाली देखील रचल्या जातात. या चेंडूवरती आपल्याला एक्स्ट्रा धावा देखील पाहायला मिळाल्या. या एक्स्ट्रा धावा रोखायला लागतील कारण का धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले आहे 40 वरती. 40 धावा धावसंख्येवरती लागेल म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील आपल्याला 43 धावांची गरज आहे इथून पुढे. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळते. थोडस नाराज केले या फटक्यावरती आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव आल्यानंतर धाव संख्या 3 षटकाची समाप्तीनंतर 40 वरती विराजमान झाली आहे. आतापर्यंत 3 षटकामध्ये 40 धावा म्हणजे ज्या कॅल्क्युलेशनने आपल्याला जायचं होतं त्या कॅल्क्युलेशनने इथे मात्र धावा बनवल्या गेल्या आहेत. पाहायचं उर्वरित 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन बिघडवलं जाईल आणि हे कॅल्क्युलेशन कशा प्रकारे सातत्यामध्ये राखलं जाईल. पाहायचा एक दर्जेदार खेळ शिवतेज चषकाचा आणि त्याच शिवतेज चषकामध्ये मोठ्या संख्येने आज देखील प्रेक्षक देखील जोडले गेलेत. प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबरीने जे युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. क्रिकेट पटलावरती आणण्यासाठी बरकत शेख या खेळाडूंनी देखील अधिराज्य गाजवलं. बरकत शेख आले की आपण म्हणतो देखील मॅन फ्रॉम कराड आणि हा देखील कराडचाच खेळाडू आहे. श्रवण पवार कराडला बिलॉंग करणारा खेळाडू, जबरदस्त एक व्यक्तिमत्व, ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि त्या ऑलराऊंडरची भूमिका पार पाडण्यासाठी आता मात्र गोलंदाजी दुरा त्यांनी आपल्या खांद्यावरती पेलताना ती लिलया साकारताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्याच्या विरोधात इथे मात्र एक तगडा आव्हान आहे. महेंद्र शिवशरण नावाचं हे वादळ रोखायचंय त्याला. हो नक्कीच बिगिट करण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त चेंडू टाकलाय. गोलंदाजी अप्रतिम पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाच्या काळजावरती वार केलाय. हो
बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अनिल झेल खाली, अजून एक सर्वोत्तम झेल त्यांच्या नावावरती राहिलाय. चांगला झेल टिपल्यानंतर महेंद्रची खेळी इथे मात्र संपुष्टात येते. बॅक टू द पेवल गेलाय कोल्हापूरचा अजून एक सुपरस्टार बाहुबली. आणि प्रवीण मिटारे यांचा संघ म्हणजेच पीएम स्पोर्ट्स संघ याचे दोन्ही संघाचे कर्णधार पीएम स्पोर्ट्स आणि संयुक्त राधानगरी दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपला लास्ट कॉल नाही तर आपली षटकं जी आहेत ती कमी केली जाते याला. आता मात्र वैभव भोसले मैदानाच्या आतमध्ये पानफ्रॉम कवटे महाकाळ. हो बिगिट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हे महत्वाचं षटक होतं. या षटकामध्ये जवळजवळ जो निम्मा रिझल्ट आहे तो लागणार होता आणि तो रिझल्ट इथे मात्र बदलण्यासाठी इथे श्रवणने चांगली भूमिका पार पाडली आतापर्यंत. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न आणि फटका फसताय. चेंडू हवेत, अजून एक विकेट श्रवणच्या नावावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव भोसले बॅक टू द पेवल गेले आणि त्यांची जागा घेतली मॅन फ्रॉम इचलकरंजी जावेद संधी. टेनिस क्रिकेट विश्वाचा अजून एक ब्रँड हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची देखील सातत्याने दहशत आपल्याला पाहायला मिळाली असा हा खेळाडू आहे जावेद संधी. त्यांच्या विरोधात इथे मात्र कशा प्रकारे गोलंदाजी राहील हे देखील पाहावं लागेल. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. एकदा जोरदार टाळ्या श्रवण पवार साठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. पुन्हा एकदा कमबॅक केला या वाघाने आणि या वाघाची दहशत पुन्हा एकदा या शिवते चषकामध्ये पाहायला मिळते. या खेळाडूला कमबॅक नंतर मी बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर येथे धावा आलेत कव्हरच्या डोक्यावरून पूर्णपणे दोन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्येचे टोटल आतापर्यंत 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 42 धावा फलकावरती. टीम स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात इथे मात्र संयुक्त राधानगरी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होती. चौथं षटक इथे मात्र चांगल्या प्रकारे हाताळलं गेले. श्रवणच्या माध्यमातून 4 चेंडू त्यांनी डॉट टाकले 5 चेंडू डॉट टाकले आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. जवळजवळ या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये 2 धावांचं षटक म्हणजे हे मेडन षटक पाहायला मिळाले आणि 2 विकेट देखील त्यांनी मिळवल्यात आणि 2 विकेट मध्ये दोन्ही मोठी नाव होती. एका बाजूला शिवचरण हे देखील शिवशरण देखील होते आणि त्याचबरोबर वैभव भोसले ही दोन्ही मोठी नावं इथे मात्र माघारी परतले आहेत. परंतु अजून देखील या मॅचचे चित्र बदलवण्याची क्षमता या दोन्ही इचलकरंजीच्या सुपरस्टारांमध्ये आहे. एका बाजूला नंदू माळी सबका वाली म्हणून देखील म्हटलं जातं. सगळ्या टीमचा एकच वाली आहे तो म्हणजे नंदू माळी आहे आणि तो आज मात्र तारणहारची भूमिका बजवेल का हे देखील पाहावं लागेल. सोपं नाहीये आव्हान कारण का संग्राम शिंदे हे गोलंदाजी मार्कवरती आलेत.
संग्राम शिंदे गोलंदाजी मार्कवरती आलेत. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजून देखील 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावा. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला. फटका तर चांगला खेळला. या चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत एकेरी धावीला दुहेरी धावीमध्ये कन्वर्ट हे जे आहे ते केलं गेलं. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला आणि त्याच चेंडूवरती 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. सोमनाथ यादव हे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळालेत. ओहो या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर धावा इथे मात्र रोखल्या जात आहेत. या आधीचे जे षटक होतं इम्पॅक्ट षटक म्हणता येईल त्या षटकाने पूर्णपणे या मॅचचं चित्र जे आहे ते बदलून टाकलं होतं. कारण की पहिल्या 3 षटकामध्ये 40 धावा होत्या. ओहो या चेंडूवरती नक्कीच नो चेंडूचा इशारा. रनआउटची संधी आणि जावं लागेल का? या चेंडूवरती नाही इथे चूक केली. नो +1 एकूण 2 धावा. इथे एक संधी होती फलंदाज नंदुमाळीला बाद करण्याची. नंदुमाळीला आपण एक चान्स दिलाय. तो चान्स इथे मात्र आपल्याला किती भारी पडेल हे देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू फ्रीट असेल कारण की या चेंडूवरती नोचा इशारा आलाय. फ्रीटच्या चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. हो नक्की चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलाय. जो अनुभव आहे जी अनुभवाची शिदोरी आहे त्या अनुभवाच्या शिदोरीतून एक सर्वोत्तम चेंडू इथे पेश केला जातोय. आपली यशाची गाठोडी आहे आणि त्या गाठोडीतून इथे एक चांगला चेंडू हा सध्याच्या घडीला पेश केला गेला. ओहो अजून एक जबरदस्त चेंडू. जावेद संधीला पुन्हा एकदा रोखला गेलाय संग्राम शिंदेच्या माध्यमातून. मी या आधी देखील सांगितलं होतं की संग्राम शिंदेचं ते षटक या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतील आणि ते इम्पॅक्ट टाकताना जरूर आपल्याला पाहायला मिळतात. 12 मध्ये 41 धावांची गरज होती. आता ते समीकरण बदललंय. ओहो नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू. सलगचा 3रा चेंडू हा रिप्लाय चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि याच बरोबरीने इथे शरणागती पत्कर संधीने शरणागती पत्कारली आहे इथे जावेद संधीने. परंतु हा वाघ कोणत्याही क्षणी दहाडू शकतो ही क्षमता आहे या खेळाडूकडे. बॅट बदलली चित्र नतीजा बदलेल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच बॅट बदलली जरूर परंतु रिझल्ट सेम आलाय. निर्धाव चेंडूचा इथे मात्र इशारा पंचाच्या माध्यमातून केला गेलाय. याच बरोबरीने 5वं षटक देखील संपुष्टात आले आणि समाप्तीनंतर धावसंख्या बनवली गेली 46 धावा. मित्रांनो पहिल्या 3 षटकामध्ये किती होत्या? पहिल्या 3 षटकामध्ये होत्या तब्बल 40 धावा. त्यानंतर बनवायच्या होत्या 18 चेंडू मध्ये 42 धावा आणि याच 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात आणि म्हणूनच आता मात्र समीकरण राहिलंय 6 चेंडू 37 धावांचं. 6 चेंडू 37 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. स्कोररची भूमिका चांगल्या रीतीने पार पाडली जाते. विश्वजित देसाई यांच्या माध्यमातून चांगली भूमिका ते देखील पार पाडताना दिसत. आम्हाला हे जे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ते विश्वजित सरांच्या माध्यमातून आपल्याला दिले जात आहेत. ओ चांगला चेंडू पुन्हा एकदा श्रवण गोलंदाजीसाठी आले आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला चेंडू पेश झालाय. आतापर्यंत श्रवणने 7 चेंडू टाकलेत आणि 7 चेंडू मधील 6 चेंडू त्याच्या माध्यमातून निर्धाव फेकले गेलेत. ओहो नक्कीच चांगला चेंडू बॅकअप द हँड या चेंडूला टाकलं गेलं आणि त्यानंतर सोमनाथ यादव क्षेत्ररक्षण करतील फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव या संघाच्या खात्यामध्ये. इथे परमनंट रेडर संघ कुठेतरी या मॅच मध्ये
मध्ये 28 धावा. चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी राहिले. एक्स्ट्रा धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली, पण तू या एकेरी धावा या मॅच वर इम्पॅक्ट टाकणार नाहीयेत, कारण का जवळजवळ विजय निश्चित झालाय. फक्त विजयावरती ती मोहर उमटवायची आहे आणि ती मोहर कशा प्रकारे उमटवली जाईल हे देखील पाहावं लागेल. श्रवण पवार गोलंदाजीसाठी अटॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. आडव्या बॅटने इथे मात्र फटक्याला लपेटलं गेलं, परंतु या फटका विजयाचं कारण ठरणार नाहीये आणि इथे विजयाचा तो देवताव चेंडू आला आणि याच बरोबरीने परमानेंट ट्रेडर्स सारखे एका मोठ्या संघाला पराभूत केलंय. एमजे स्पोर्ट्स संघाने एक युवा खेळाडूंनी भरलेला संघ, एक दर्जेदार खेळाडूंनी भरलेला संघ आणि याच संघाने आजच्या दिवसामध्ये पहिली लढत जी आहे ती जिंकली. सचिन परमाने सर यांचा संघ परमानेंट ट्रेडर्स संघाला पराभवाचा धक्का दिला आणि यानंतरच्या मॅच साठी इथे देखील सज्ज होताना पाहायला मिळतील. एक चांगली मॅच पाहायला मिळाली आणि यानंतरची मॅच PM स्पोर्टच्या विरोधात संयुक्त राधानगरी या दोन संघांमध्ये लढत